हाय गाईज, आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे. आज हे नारळ बघतात ते आम्हाला देवाला भेटलेले नारळ आहे. ते मम्मी सोलून देतात ते काहीतरी गोड पदार्थ बनवून खायला लावलेला आहे. तर मम्मी काय बनवतात ते मला पण माहित नाहीये. त्या फक्त मला म्हटले की तुला नारळ फोडून देते. आता पुढच्या प्रोसेस मला सांगतील तशा मी करणार आहे. मम्मी काय बनवणार आहे तुम्ही सांगणार की नाही मला? नाही, मी नाही तुला सांगणार. मी तुला आता सोलून देतेय, तुला करून देतेय आणि तू गॅसवरती बसायचा. तुला काही पहिले फोडून घे. आपले आता हे केलेले फोडायचे ना ते नारळ. हो, आता हे पहिले नारळ फोडून घे. तू पहिले फोडून घे, मग मला सांग. ओके, आता मी नारळ पहिले फोडून घेते. चला आता तर नारळ फोडूया आपण. आता हे सर्व नारळ आम्ही फोडून घेणार आहे. दिदू काय करायचे नारळांचं? कोण पिणार? तू पिणार आहे? बरं त्यांना सांग आता म्हणा आम्ही सगळे नारळ फोडून घेणार आहे. दिदू त्यांना सांग आम्ही सर्व नारळ फोडून घेणार आहे. अंडा नारळाचं काय करणार आहे? अंडा नाही करायचं ग. त्याला मस्त गोड पदार्थ बनायचे आहे. स्वीट स्वीट फोडायचे का ते नारळ? आता मी नारळ फोडून घेते. आता मी खोबरं धुते. खोबरं धुण्याचं कारण हे आहे की तुम्ही पाहिलं मी खोबरं फोडत असताना खोबरं बऱ्याचदा माझ्याकडून खाली पडलेलं, त्यामुळे त्याला घाण लागली. त्यामुळे आपण खोबरं धुवून घेतोय. तुम्ही धुतली तरी चालेल. पण पदार्थ करते ते ऐकलं, पण म्हणजे ऐकलं होतं आपले गोड पदार्थ असतातच. पहिल्यांदा स्वतः बनवते ते. बघूया आज काय गोड पदार्थ आहे, मला पण माहित नाही. त्या पण मला म्हणते तुला सांगणार नाही, आज आपण करूया. तर आज बघू शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला पण समजेल की आपला गोड पदार्थ काय आहे. आता मी मम्मींना बोलवते. आपलं सगळं झालेलं आहे. मम्मी, ओ मम्मी, हा, बघा हे आता झालेलं आहे माझं हे सगळं तयार करून. काय करायचं पुढे? आता हे आहे ना, ह्या बाजूने छानपैकी असं त्याला किसून घ्या. किसून घेऊ का? किसते का बरोबर? याच्या पुढे काय करायचं आपल्याला? हे किसून घेतल्याच्या नंतर आहे ना, खोबरं किसून झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचंय? आता हे खोबरं किसून झालं ना, केलं ना आपण, कढई आपल्याला तुपामध्ये मस्त परतून घ्यायचंय. तूप घेतले. तुपामध्ये परतून झाल्याच्या नंतर आहे ना, म्हणजे आता आपल्याला साखर वगैरे टाकायची आहे. पहिले हे पूर्ण किसून घ्या. आपलं सगळं खोबरं किसून झालेलं आहे. आता आपण गॅसवर टाकलेलं आहे. गॅस चालू करायचा आहे. नंतर गॅस मस्त काय करायचे, परतून घ्यायचे ना ते तूप टाकून. आता हे परतून घ्यायचंय आपल्याला. बंद करा. गॅस चालू करतोय आपण. गॅस चालू केल्यानंतर तुपाची देऊ. नाही, आता हे थोडंसं आहे ना, ओलं असल्यामुळे थोडंसं सुकं होऊ दे. हे सुकं झाल्याच्या नंतरच तूप टाकायचं आहे. लगेच काही याच्यामध्ये तूप घालायचं नाही. आपलं तर गॅसवरती ठेवायचंय म्हणजे ते सुकं होईल. किचन खराब झालंय त्यामुळे आता मम्मी साफ करते ते. मम्मी नाही साफसफाई लागते. खोबरं आता सुकं झालेलं आहे. आता त्याच्यात आपण तूप टाकू. तूप टाकायचे ना? तूप टाकून घेऊया. किती चमचे टाकायचे? 3 चमचे असं काही फिक्स नाहीये. फक्त आपलं खाली ते चिकटलं नाही पाहिजे म्हणून आपल्याला तूप हे करायचं. किती पण टाकू शकता तुम्ही.
मी हलवून घेते ते सगळं. तुम्ही करता का? हे लईच आहे तर जमते. हो. मग मी एकदम मस्त हलवते ते. हे सगळं एकदम मिक्स करायचंय. हे चांगलं आपल्याला लाल कलर येईपर्यंत भाजून घ्यायचंय खोबरं. त्याची आपल्या त्यात साखर टाकायची नाही. कमी गॅसच करायचंय का? हा ते ना बारीक गॅसवरतीच हे करायचंय. मोठ्या गॅसवर त्याने भाजून घ्यायचं. बारीक त्याच्यावर घेतलं व्यवस्थित भाजतं ते. झाले का लाल खोबरं आता? अजून का अजून तरी नाही. करायचंय का? आपल्याला अजून तरी चांगलंच लाल करून घ्यायचं हे. लाल होतं का ते? हो, लाल होईपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं हे. लाल झाल्याच्यावरच साखर टाकायची. मी म्हणजे मग शिकवलं तुम्हाला हा पदार्थ? मला नाही, माझ्या आत्याने शिकवलेलं. आत्यांनी. आता मी तुला शिकवते. मी अजून कोणतरी शिकवते. हे ना चांगलं लाल केलं ना की मग कडक होत. आणि जर थोडस कमी आपण हे केलं तर रुजलं राहते. आणि हे आता तुमचे लाल बाप्पाचे नारळ असल्यामुळे हे तुमचं चांगलंच होणार आहे. पहिल्यापासून सुरुवात केली बाप्पापासून. बाप्पाच गरम गोड करून करते इथे. मस्त लाल कलर येतो आपण ते परत राहायचे. तू पण थोडस घे. हळू घे भाजत. आता मी त्याला लाल कलर आणते. झाले का हे लाल? हा, आता ते चांगलं लाल झालंय. पाहू शकता सगळ्यांनी. हे आज एवढं लाल करून झाले बऱ्यापैकी लाल. काय टाकायचं आता त्याच्यात? तुझ्यात आहे ना आपल्याला साखर टाकायची. साखर अशीच टाकायची का साखर? हा, साखर टाकायची आपल्या मध्ये आता. साखर काढून घेतात ते. घ्या. घ्यायला आता बारीक गॅसवर पाणी सुटेल आता. पाणी तर परतायचंय आता. याला कधी पाणी येते काय माहिती. मला काहीच माहित नाही. स्वयंपाकातलं मला काहीच येत नव्हतं. तर मम्मी बनवतात ते. सांगते ते मला. तसं तसं मी करते ते. बघू आता हा पदार्थ कसा होतोय. तर म्हटलं देवायचं आहे म्हटल्यावरती खरंच चांगलंच होईल. पाणी पण सुटायला लागलेलं आहे. आता पाणी सुटलेलं आहे. कस्टमर चालू असल्यामुळे मम्मीना सारखं पुढे जायला लागते. मी परत त्यांना आवाज देते. मला काही माहित नाही याला पाणी कसं सुटतं. मम्मी आले. कस्टमर सारखे चालू असल्यामुळे त्यांना सारखं जावं लागते. झालं का? बघा बरं. असंच ना? आता छान झालं ते. आता काय कर. आता नाही का काही टाकायचं? त्याच्यात ना थोडीशी आपल्याला विलायची पूड टाकायची. ह्याच्यातच टाकायचं का? रेडीमेड आहे ना हे? रेडीमेड वगैरे. मी आपली बारीक आपली आहे ती इलायची बारीक मिक्सर मध्ये करून टाकली तरी चालेल. तर आम्ही रेडीमेड घेतोय. इलायची टाकून झाली की मस्त परत हलवायची थोडस. गरम होते ना ते? गरम होते ना. पाऊस पडतो तरी पाऊस गरम चालले तरी पण गरम होते. तर हे ना खाली ताटाला चिटकल ना म्हणून याला तूप लावते. सगळे आता तूप लावते ते. गॅस बंद करता. कॅरीबॅग आणायला गेले ते. कारण की हात बाजून म्हणून ते झाकणार होती. कॅरीबॅग हातात घालून असं एकदम भारी सुटलंय. झालं. ठेवू का खाली उतरू का? हा, हे आता याच्यामध्ये अर्ध झालं. मला जास्त येईल का आहे. वाटतं? बरं थांबा थांबा. थांब 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 भाजत थांब. हे ना जास्त जाड पण नको करू. जास्त जाड केलं ते कडक होणार नाही. आपण आणखीन एक ताटामध्ये टाकूया. मी काय करायचं? थापायचे का ते? आता हे कॅरीबॅग हातमध्ये घालून घे. म्हणजे हाताला चटका बसणार नाही तुझ्या. मी काय जास्त नाही घे तसंच हे करून. पकडू का?
पटपट तर कर पण ना. गरम आहे. थांब 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 दे इकडे मी करते. तुम्हाला नाही वाजते का? मला सवय होऊन गेली आता. लई गरम आहे तरी पण त्या थापते. पाहू शकता मस्त पातळ केलेली ते एकदम गरम गरम आहे. आता आपण तुम्ही पाहिलं की गरम गरम काढले आणि त्याच्यात टाकले त्यामुळे भाजते. प्लास्टिक आणखीन एक ताट घ्या. आता हे आपलं एक ताट झालंय. जास्त जाड केलं का ते हे होईल. ह्याच्यात कर. हे पकड हातात. तूप लावावं लागेल ना. तर तसंच तूप लावून घ्यायचंय आपण मगाशी पाहिलं. दिदू तू काय करते ग? लॉलीपॉप खाते. सगळं आपण काढून घेतले. हे पण असं पटपट पटपट थापून घ्यायचे नाहीतर भाजतं त्या हाताचं. आता तू थोडस कर. ह्या साईड इकडून हे सगळं पूर्ण करून घे. हाताला भाजू बघ. मला नाही भाजते का आता तुम्ही हातात पण नाही घातलेलं भाजत. आता थोडस ते गार पडलंय. बस बस. बस बस जास्त पटापट पाहू शकता झालेली आहे आता. आता याला सुरीने सरळ काप करून घ्यायच्या. लगेच गरम हा. गरम मध्येच का? थोडस म्हणजे असं वरतून हे करून ठेवायचं जरा असं एकदा की म्हणजे ते गार पडलं ना की तुटणार नाही. हे आत्ताच आपल्याला काढून ठेवायचं. नंतर म्हणजे वड्यानंतर छान निघतात त्या. एकदा गार पडलं का म्हणजे होत नाही. पहिलेच ते सगळे तुकडे करून घ्यायचे का त्याचे. थोडं वरच्यावर अशी रेश मारून हम्म. ठेवायची आपल्याला म्हणजे मग नंतर ना वडे चांगले निघतात. झालेले आहे आता आता ह्या हे मस्त थंड व्हायला ठेवायच्या. आता ह्या असेच फ्रीजमध्ये ठेवायच्या का फ्रीज मध्ये ठेवायच्या आता का? हा हे फ्रीज मध्ये असंच ताट ठेवून द्या. म्हणजे चला तर मग आता आपण हे फ्रीज मध्ये ठेवूया आणि नंतर न गाळ थंड झाल्याच्या नंतर न पाहूया आपण कशा होतात वड्या. मी फ्रीज मध्ये ठेवते. फ्रीज मध्ये ठेवूया. तो डबा कर. तुम्ही पण ठेवा. तर आपण फ्रीज मध्ये ठेवून घेतलेले आहे. आता जरा वेळ थंड होऊ द्या आपली वडी मग नंतर न पाहूया सगळं झाल्याच्या नंतर न. काल आपण जो पदार्थ बनवला होता तो फ्रीज मध्ये ठेवला होता. आज आपण पाहूया काल बनवलेला कसा झालाय. चला तर बघूया आपण आता. मम्मी बघा झाले का? छान झाले आता. कापून घ्यायच्या का? आता कापून घ्यायचे. बरं सांगा आता ह्या पदार्थाचं नाव. ह्या ना छान अशा खोबऱ्याच्या वड्या झालेल्या आहेत. खोबऱ्याच्या वड्या आहे का? खोबऱ्याच्या वड्या आहे ह्या. तुम्हाला माहिती आता होत्या तर कमेंट मध्ये सांगा. काल आता आपण यांसाठी हे केलं आपण होतं कापून कापून घ्यायचे. एकदम कडक झाले ते पाहू शकता. काल आपण थोडे थोडे त्याला पहिलंच आपण निघावं म्हणून हे केलं होतं. त्यात पटकन होते ते कापून. एकदम मस्त वड्या झाले ते. तुम्ही पण ट्राय करा. कशा होतात ते सांगा. हे मम्मी दही लागते पुन्हा पुढे झाल्या वाटत झाल्या. एकदम काय टेस्ट करून सांगा कशा झाले ते. कशा झाले ते. बरं कडक नाही पण जेवढं झालं. अहो ते आता पाऊस पडतोय ना त्यामुळे जास्त एवढ्या कडक नाही झालेल्या. आता आईला आणि त्यांना पण बघूया चला. वड्या बाहेर झालेली एक नंबर. जरा. हे यांच्या मामाची आई आहे आणि हे यांच्या आजी आहे. ह्या वड्या बघा बरं कशा झाले ते खाऊन बघा. आई दारा तुम्ही पण बघा. खाऊन सांगा कशा झाल्यात वड्या. झाल्या का चांगल्या?
मम्मी आणि मी केले ते, दोघींनी मिळून केले ते. चांगले झाले ना? चला आता तुम्ही पण ट्राय करून बघा वड्या कशा झाले ते. आणि ज्यांनी लाईक कमेंट करा सगळ्यांनी, आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सगळ्यांनी सबस्क्राईब करा. आणि भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये उद्याच्या.